कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पूरस्थिती, स्थानिकांची घरं पाण्यात, बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं पथक तैनात. कुर्ल्यातील एलबीएस मार्गाला तळ्याचं स्वरूप, रस्त्यावर चक्क कमरेपर्यंत पाणी, बसेस, 4 चाकी आणि अनेक दुचाकी पाण्याखाली. अतिवृष्टीमुळे तब्बल 14 एकरवरील पिकांचं नुकसान, अनेक नद्यांना इशारा पातळीवर. तर राज्यातील पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याची मुख्यमंत्र्यांची आढावा बैठकीनंतर माहिती. रत्नागिरीतील 8ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. राजापूर बाजारपेठेला पाण्याचा वेढा, पूर्ण बाजारपेठ पाण्याखाली. पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली, तर मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने भिडे पूल वाहतुकीसाठी बंद. ठाण्यात गणपती कारखान्यात शिरलं पावसाचं पाणी. मुसळधार पावसामुळे मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे मूर्तिकार संकटात. साताऱ्यातील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग. वाईच्या गणपती मंदिरात शिरलं पावसाचं पाणी. गणपतीची मूर्ती पाण्याखाली. कराडच्या कोयना धरणातून 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढला, तर सर्व दरवाजे 9 फुटांनी उघडल्याने 67,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. मिठी नदीचा गाळ काढण्याच्या नावे गैरप्रकार. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. आहे मुंबईमधून मध्य रेल्वेवर लोकल ट्रेनच्या रांगा लागलेल्या आहेत. मध्य रेल्वे खोळंबली आणि त्यानंतर या ट्रेनच्या रांगा नेमक्या कशा लागलेल्या आहेत त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. घाटकोपर एक महत्त्वाचं लोकल स्टेशन, ज्या ठिकाणावरून मेट्रो सुद्धा कनेक्ट होते, त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी असते आणि याच ठिकाणी अशा पद्धतीने रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुमित, काय सांगाल, आपण जी दृश्य आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये रेल्वेच्या रांगा, ज्या पद्धतीने ट्रॅफिक जाम होतं रोडवर, तशाच रांगा आपल्याला या ट्रॅकवर दिसताय. सध्याची काय स्थिती आहे, कशामुळे या रांगा लागल्यात? सुमित, माझा आवाज येतोय? सुमित यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र ही दृश्य आपण बघू शकतोय. सध्या मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आणि अशातच जी मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाते ती म्हणजे लोकल सेवा, आणि ती खोळंबलेली आहे. मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा झाला आहे आणि कशा पद्धतीनं लोकलच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल. लोकल तसं 12 डब्यांची किंवा 15 डब्यांची असते, मात्र ती थांबलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर दुसऱ्या ट्रॅकवर सुद्धा दुसरी लोकल ट्रेन थांबलेली आहे आणि याशिवाय अलीकडेही आपण बघितलं तर या ट्रॅकवर सुद्धा लोकल थांबल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. सुमित, काय सांगाल, घाटकोपरची ही दृश्य आपण बघतोय, या ठिकाणी रांगा दिसतायत लोकलच्या, नेमक्या कशामुळे या रांगा लागल्यात? मी तुला थेट दृश्य दाखवतो. सध्या घाटकोपर परिसरात आपण आहोत आणि मध्य रेल्वे आहे आणि मध्य रेल्वेच्या या 4ही रुळांवर, म्हणजे 4ही ज्या ठिकाणाहून जलद गतीच्या आणि धीम्या गतीच्या लोकल प्रवास करत असतात त्या सगळ्या मार्गांवर किंवा त्या रुळावरती एकामागोमाग एक लोकल तसंच लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या ज्या गाड्या त्या खोळंबलेल्या आहेत. ही स्थिती पूर्णपणे घाटकोपरपासून ते अगदी ठाण्याच्या दिशेपर्यंत तशीच आहे. लांब जाणाऱ्या गाड्या देखील अडकलेल्या आहेत आणि इथे लोकल प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय, कारण लोकल जागेवर ठप्प झालेले आहेत. मुसळधार पाऊस झाला त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं या परिसरात, म्हणजे अगदी नाहूर, भांडूप त्या परिसरात, त्याचबरोबर पुढे सायन या सगळ्या परिसरामध्ये पाणी रुळावरती आलेलं होतं आणि त्यामुळे आता लोकल पुढे प्रवास करू शकत नाही आहेत. म्हणून एकामागोमाग एक लोकल सध्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि म्हणूनच प्रवाशांना पुन्हा लोकलमधून उतरून थेट चालत रुळावरूनच प्रवास करावा लागतोय. मध्य रेल्वे सध्या ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारी सगळीच लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. इतर सेवा देखील आता त्यामुळे पूर्णपणे बाधित झालेली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी, चाकरमान्यांनी अगदी या सगळ्याची माहिती घेऊनच बाहेर पडणं गरजेचं आहे, कारण सध्या रुळावरून देखील आपण काही प्रवासी प्रवास करताना बघतोय, कारण लोकल मध्येच बंद पडल्यामुळेच आता एका ठिकाणाहून म्हणजे अगदी फलाटापर्यंत देखील लोकल जात नाही आहेत, तिथेच थांबवण्यात आलेले आहेत.
त्यामुळे लोक आता रुळावर उतरून आपापल्या निश्चित स्थळी जायला निघालेले आहेत। ही परिस्थिती संपूर्ण मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते ठाणे स्थानकांदरम्यान आहेत। प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीनं लोकल थांबवण्यात आलेले आहेत। मला जलद लांब पल्ल्याच्या गाड्या देखील अशाच थांबलेल्या आहेत। त्याचा सगळा फटका हा चाकरमान्यांना बसतोय। मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं। सध्या पावसानं उसंत घेतली आहे, पाऊस थोडा थांबलेला आहे, मात्र पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाही आहे आणि त्याचाच परिणाम लोकल सेवेवर झाला आहे। मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ज्याला आपण ओळखतो ती लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या संपूर्ण पावसाळ्यामध्ये ही पहिली अशी वेळ आहे ज्यावेळेला लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। अद्यापही पाण्याचा निचरा झालेला नाही आणि जोपर्यंत पूर्णपणे पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत लोकल सेवा सुरू होणार नाही अशी माहिती देखील प्रशासनाकडून दिली जाते। बरोबर आहे सुमित, मात्र जी सूचना येत आहेत आपल्याला स्टेशनमध्ये सूचना काही ऐकू येत असतील, त्याच्यामध्ये याविषयी काही माहिती दिली जाते का? कधीपर्यंत ही लोकल सुरळीत होईल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्याही अडकल्याचं तुम्ही सांगताय? समोर आपण बघतोय ते आहे घाटकोपर रेल्वे स्थानक आणि तिथपर्यंत आत्तापर्यंत 3 लोकल एकामागोमाग एक उभ्या आपल्याला दिसतात। तर त्याचबरोबर या पुलाच्या पलीकडे देखील तीच स्थिती आहे। पुलाच्या पलीकडे देखील अशाच पद्धतीने सगळ्या लोकल खोळंबलेल्या आहेत। एकूण समोर आपल्याला 6 लोकल एकाच ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे प्रवाशांना सूचना केल्या जात आहेत रेल्वे प्रशासनाकडून, जोपर्यंत पाण्याचा निचरा होणार नाही तोपर्यंत लोकल सुटणार नाहीत। प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि मगच प्रवास करावा। तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेकडून या सगळ्या प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते, कारण गेले कित्येक तास लोक फलाटावर थांबलेले आहेत, त्या स्टेशनवर थांबलेले आहेत आपल्या निश्चित स्थळी जाण्यासाठी। पुन्हा लोकल कधी सुरू होईल याची वाट सध्या हे चाकरमानी बघतात। मात्र या सगळ्यांना सूचना केल्या जातात जोपर्यंत पाण्याचा निचरा होणार नाही तोपर्यंत लोकल इथून पुढे जाणार नाहीत। मात्र काही प्रवासी आहेत त्यांना लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचायचं आहे किंवा निश्चित स्थळी जायचं आहे आणि म्हणूनच या सगळ्या लोकांकडून रुळावरून चालत जाण्याचा मार्ग अवलंबला जातोय। रुळावरून चालत हे सगळे लोक, हे प्रवासी आपापल्या स्थानकांपर्यंत जातात, कारण लोकल या कोणत्या स्थानकांवर थांबल्या नाही तर अगदी रुळावर मध्येच 2 स्थानकांच्या मध्ये अनेक लोकल थांबलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा लोकल कधी सुरू होईल याची कोणती शाश्वती नाही आहे, आत्तापर्यंत कल्पना नाही आहे। प्रशासनाकडून देखील असं ठोस काही सांगितलं जात नाही आहे, म्हणूनच लोक पुन्हा आपापल्या स्थळी चालत जायला निघालेले आपण बघतोय। या सगळ्या लोकल सेवा पुन्हा सुरळीत सुरू होण्यासाठी किती कालावधी लागेल या सगळ्या संदर्भातली देखील कोणती माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये। फरार बरोबर आहे सुमित, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यामध्ये सुद्धा पाणी शिरल्याची माहिती आहे, तर जनक बंगल्यामध्ये पाणी शिरल्याचं कळत आहे। बिग बींना सुद्धा पावसाचा फटका बसताना दिसून येतोय। ज्या पद्धतीनं मुंबईमधील जे सामान्य मुंबईकर आहेत त्यांच्या अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्याच पद्धतीनं बिग बी अमिताभ बच्चन यांचा जनक बंगला जो आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यामुळं हा जो मुसळधार पाऊस मागील 2-3 दिवसांपासून पडतोय त्याचा फटका अमिताभ बच्चन यांनाही बसताना दिसतोय। मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळाच्या धावपट्टीला नदीचं स्वरूप, धावपट्टीवर पाणी साचल्यानं विमानसेवा ठप्प। कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पूरस्थिती, स्थानिकांची घरं पाण्यात, बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं पथक तैनात। कुर्ल्यातील एलबीएस मार्गाला तळ्याचं स्वरूप, रस्त्यावर चक्क कमरेपर्यंत पाणी, बस, 4 चाकी आणि अनेक दुचाकी पाण्याखाली। मिठी नदीमध्ये एक जण वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर, शर्थीच्या प्रयत्नानंतर युवकाला बाहेर काढण्यात यश, धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद। अतिवृष्टीमुळे तब्बल 14 एकरवरील पिकांचं नुकसान, अनेक नद्याही इशारा पातळीवर। राज्यातील पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याची मुख्यमंत्र्यांची आढावा बैठकीनंतर माहिती। रत्नागिरीतील 8ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, राजापूर बाजारपेठेला पाण्याचा वेढा, पूर्णा बाजारपेठ पाण्याखाली। ठाण्यात गणपती कारखान्यामध्ये शिरलं पावसाचं पाणी, मुसळधार पावसामुळे मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात मोठं नुकसान, अतिवृष्टीमुळे मूर्तिकार संकटात। साताऱ्यातील धूम धरणातून पाण्याचा विसर्ग, वाईच्या गणपती मंदिरात शिरलं पावसाचं पाणी, गणपतीची मूर्ती पाण्याखाली।
कराडच्या कोयना धरणातून 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढला. सर्व दरवाजे 9 फुटांनी उघडले, त्यामुळे 67,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. आणि मिठी नदीचा गाळ काढण्याच्या नावे गैरप्रकार, मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा.